रॉनी, अरे रॉनी. रे अक्का, चहा हवाय का तुला? चहा नकोय रे, जरा बाहेर ये. इकडे ये. काय झालं? मला एक सांग, तुझी मंडळी वाजवत आहेत ना गिटार, ते गिटार आणि तुझं गिटार याच्यात काय फरक आहे का रे? आहे. मी जे वाजवतो ना ते अकॉस्टिक आणि हे इलेक्ट्रॉनिक. हा, इलेक्ट्रिक. इलेक्ट्रिक नाही ग, इलेक्ट्रॉनिक. हा, म्हणजे ऑटोमॅटिक नाही. वाजव माणसालाच लागतं ते. होय का? मग कसलं मेलं ऑटोमॅटिक? बरू दे. अक्का आली वाटतं. आले आले ग. ऐक. हाय. थँक्यू. ये. मस्त. अगं बस, तू उभी नको राहूस. बस बस, येतेच आहे मी. बस. बरी आहेस ना? हो. कशी दिसतेय? एकदम टुणटुणीत. हॉटेलचं खाऊन खाऊन मस्त झाली आहेस. कधी आलात? अगो ही का आत्ता येते तुझ्या समोर? ते बरोबर, पण आपल्या विचारायची पद्धत आहे म्हणून विचारलं. आणि शरदराव कुठे आहेत? तो जरा ग बाहेर गेलाय काहीतरी सामान आणायला. येईल आता इतक्यात. पण काही म्हणा अक्का, हॉटेलचं खाऊन खाऊन तब्येत एकदम टुणटुणीत झालेली आहे तुझी. अगं हॉटेलचं नाही, या रॉनीच्या हातचं जेवून टुणटुणीत झालीये मी. ह्याच्या हातचं चाललं तुला? जेवले. मी विचार केला, हॉटेलमध्ये आपण जातो, तिथे जे जेवण बनवतात ते कोण बनवतात आपल्याला माहिती असतं का? म्हटलं जाऊ दे. अक्का, पण हे तुला आधी सुचलं असतं तर पुढचं सगळं काही घडलंच नसतं. जाऊ दे ग, झालं ते झालं. बरं, तुमची ट्रिप कशी झाली? मस्त, खूप एन्जॉय केलं हो ना? असं म्हणायचं खरं. काय रे, तुझी कशी काय चालली नोकरी? मस्त. उद्यापासून पुन्हा सुरू. म्हणजे अक्का आल्यानंतर थोडे दिवस रजा घेतली होती. हो का? माझ्या हॉटेलच्या मालकाला म्हटलं होतं मी की माझी आई आजारी आहे, तर एक आठवडाभर सुट्टी मिळेल का? तो म्हणाला हो. मग काय सुट्टी. काय रे, स्वतःच्या सख्ख्या आईसाठी तरी एवढं करतोस का कधी? पण सुद्धा रॉनीने खूप केलं हो माझ्यासाठी. खूप दमला पोरगा. आई, मी जरा बाहेर जाऊन येते. आल्यालाच निघालेस तू? अगं खूप दिवसात प्राचीला भेटलेच नाहीये मी. ए नाही, आता कुठेही जायचं नाही. उद्या जा भेटाल तिला. आई चिंगे, घरात बस, कुठे जायचं नाही आता. अक्षता, मी चहा आणतो सगळ्यांसाठी. अरे नको रे बाबा, बस आता. जर कठीण आहे हा मुलगा, काय करावं ह्याचं कळत नाही. कशी झाली तुझी यात्रा? छान. आमच्या सगळ्यांचे नमस्कार पोहोचवलेस ना काशीला? काही चमत्कार वगैरे काही नाही ग. हे काय? नमस्कार काशीला पोहोचवलेस ना? हो, सांगितलं. सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे. विशेषतः शरदरावांचंही सांगितलं. काका नाही. अरे जरा हळूहळू. दिवसभर उन्हात अनात वणवण वणवण करायला सांगितलं होतं कोणी? सकाळी गेलास तो आत्ता उगवतोयस. काय आता कुठं जायचा विचार आहे? नाही, जरा जाऊन येतोच. कुठं? थांब जरा, कुठं जाऊ नको. कुठं जातोयस? त्या चिलट्याला शोधायला सगळे अड्डे, बार, गल्ल्या, टपऱ्या सगळे उकिरडे शोधले. त्याचा कुठेच ठाव ठिकाणा लागत नाहीये. माझं तर डोकं ना पार कामातून गेलंय. चला बरं झालं, या निमित्तानं कळलं ना. पण तुला डोकं आहे हे आपल्याला कळलं नाही का? तुम्हाला मस्करी सुचते, पण त्या टिनपाट नायकानं माझी झोप उडवली आहे. तो जर मला भेटला ना तर असा लाफा मारीन कानाखाली, त्याला कायमचा भायरा करून टाकतो बघा. अरे कसा भेटेल तुला? म्हणजे इतक्या लवकर का तो मुंबईत परत येणार आहे? एवढ्यात येणार नाही तो.
हे बघ, रघु चिलीम मेला म्हणून काय रघुची सगळी गँग संपली नाही. दिसला कुठे मुंबई तो उडवणार नाहीत का त्याला? शिवाय पोलिसांनी फिल्डिंग लावलेली आहेच. हा, म्हणूनच त्या सगळ्यांच्या अगोदर मला त्याचा हिशोब चुकता करायचा आहे. मी सांगतो ते करायचं. डोकं थंड ठेवायचं आणि इतरांना कामाला लावायचं. आपली ती अक्षता आहे ना, आता ही अक्षता कोण? तुम्हाला आकांक्षा म्हणायचंय का? मला अक्षताच म्हणायचं आहे. आपली आकांक्षा आहे ना, तिची एक छोटी बहीण आहे, तिचं नाव अक्षता. कळलं? हा. काय हा हा काही लक्षात आलेलं नाही तुझ्या? अरे माझ्यावर झालेल्या गोळीबाराची ती एकमेव आय विटनेस आहे, एकमेव साक्षीदार. आलं का लक्षात? हो. हा. आता ती अक्षता असं म्हणतेय की त्या सदानंद नायकानं तिला पाहिलेलं नाही, पण त्या भरवशावर आपण राहून काही उपयोग नाही. मग आपण थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे. मला असं वाटतं की आपली 4-5 पोरं तिच्या आजूबाजूला ठेव. कुठे जाते, काय करते, केव्हा घरी येते, घरातून कुठे जाते, सगळ्यावर थोडंसं लक्ष ठेवायला पाहिजे. मग मी एक काम करतो, तान्याला सांगतो, त्याची पोरं सॉलिड टेरर आहेत. तान्या हा आणि तान्याची पोरं? हा, मग सॉलिड टेरर आहेत. अरे आबा, इतके वर्ष माझ्याबरोबर आहेस तू, पण तुला लेका अक्कल म्हणून नाही रे. हं? तो तान्या आणि त्याची पोरं जर अक्षताच्या आजूबाजूला जर फिरताना दिसली ना, तर मवाली पोरं एका चांगल्या घरातल्या मुलीच्या मागे लागले आहेत असं समजून लोकच नाही का यांना चोपून काढणार. हो, आलं लक्षात. मग एक काम करतो, मी काय करतो? कॉलेजमधली 4-5 पोरं घेतो आणि ती आजूबाजूला बरोबर अरेंज करतो. हां, पण काय उपयोग नाही होणार. तुम्ही आता बोललात ना, तो टिनपाट काय लवकर मुंबईत येत नाही. नाही आपण लवकर येत नाही, सगळं ठीक आहे, पण तो कधी नाही कधीतरी मुंबईत येणारच ना. कसं आहे, त्याच्याजवळ जे काही पैसे आहेत ते पैसे संपल्यावर त्याला मुंबईमध्ये यावंच लागेल. म्हणजे ही अक्षता जी आहे, ही अक्षता त्याच्या दृष्टीनं फक्त एक साक्षीदार नाही आहे. अक्षता ही त्याची, का सांगतोय मी? अरे बाबा, मी सांगतोय तेवढं ऐक ना फक्त. तू तेवढं फक्त ऐक. तो सदानंद नाईक आपोआप आपल्या जाळ्यात येतो का नाही बघ. आणि सापडलं ना तर मग मग इन्स्पेक्टर मान्यानं जाऊन सांग, तू स्वतः काही करू नकोस. हा, बरोबर. हां, इन्स्पेक्टर माने, बरोबर. त्यांचा हात म्हणजे हातोडाच आहे. करेक्ट. एका लाप्यात सदन नाईक कायदेशीर भैरा. आणि त्या चिलट्याला मारायला आपले हात खराब कशाला करा, आहे ना? हेच मी तुला पहिल्यापासून सांगतोय नाही, पण तुझ्या या मठ्ठ टाळक्यात काही प्रकाश पडत नाही. जा आता पोरांची फिल्डिंग लाव तिच्या मागं. हो. चल. आबा आबा, चला, ही चिलीम विझली हे एक बरं झालं. कसाही उडाला. अरे वा, हे तर उत्तमच झालं. आपला रस्ता मोकळा झाला. आपल्याला ओळखणारं तिथे काका पवारांवर झालेल्या गोळीबाराच्या संबंधात पोलिसांनी 4 जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतलं आहे. ऐला, एकदम 4. स्वतःला आयविटनेस म्हणवणाऱ्या व्यक्तीचा आम्हाला फोन आला असून लवकरच मारेकरी आमच्या ताब्यात येईल असा पोलिसांचा दावा आहे. दावा तेरा दावा. चला, सदानंद नाईक कामाला लागायला हवं. कोंबडीला फोन करायला हवा. राम राम लाला सेठ. नमस्कार काय मालक. बाहेर जायची तयारी वाटतं? अरे वा, कंटाळेल दिसताय आम्हाला. एकदम घालवायला निघालात. तसं नाहीये लाला सेठ. मागची उधारी अगोदर टाका आणि मग राहणार पाहिजे तितके दिवस इथे. अरे पण आम्ही काय पळून जातोय का? हे बघा लाला सेठ, असा विचारही म्हणत आणू नका. नाहीतर मग हा आमचा भिकार लॉज आहे ना, त्याप्रमाणे आमची स्थिती आहे. आणि तुम्हाला इथे कोणी राहायला बोलवलं नव्हतं. काय धमकी देतो? काय धमकी देतो? वॉर्निंग देतोय. समझने वाले को इशारा काफी होता है लाला सेठ.
बरोबर बरोबर. काय बघतो? काय थप्पी पाहून तुझे काय डोळे फिरले काय? आपल्याकडे सुद्धा माल आहे बरं का. लाला सेठ सॉरी हाँ, पर उसका क्या है कि यहाँ बहुत सारे कस्टमर आते हैं. लगेच हिंदी बोलायला लागला रे. हा, नोटा दाखवल्या लगेच हिंदी. लाला सेठ काही खाणार? तुझ्या या भिकार लॉज मध्ये टेलिफोन आहे का? आहे ना लाला सेठ. एका इथे बाहेरच गॅलरी मध्ये आहे. बर, पैसे मिळाले? हा, निघायचं. चला येतो लाला सेठ. कोंबडी. हॅलो. शरद मास्तर आहे का? नाही, कोण बोलतंय? अरे घरात नाहीये म्हणजे? घरात नाहीये हे खरं की खोटं? का लपून बसलाय? आणि त्याची ती शिस्तीची बायको ती तरी आहे का? घरात मी एकटाच आहे. का रे, मागेही दोनदा फोन केला होता तेव्हाही तू एकटाच होतास. हो, मग त्यात माझा काय दोष आहे? तेव्हा ते बाहेर गावी गेले होते. बराच बोलतोस की. थँक्यू. कोणाचा फोन आला तो म्हणून सांगू? मी करीन मास्टरला फोन. कधी येणार आहेत? ते पण मग फोन करूनच विचारा ना, आलेत का नाही ते बघा. अरे वा, जास्त शहाण्यासारखा बोलतोयस. थँक्यू. बरं, ती पोरगी आहे का? पोरगी कोण? का तिचंही नाव घेणार नाही आता तुम्ही? अक्षता. अक्षता आहे का? घरात मी एकटाच आहे, कळलं? ठीक आहे ठीक आहे. ठेवू आता? माझा फोन येऊन गेल्याचं सांग. हो, सांगतो ना. एक रॉंग नंबर आला तो म्हणून सांगेन त्यांना. ओके? ए, सांग. सदानंद नाईकचा फोन होता. काय? आणि काही काम? माहिती आहे त्याला, माहिती आहे. सदानंद नाईक. तुझ्याकडे कपूर मॅडमच्या आजच्या पिरियडच्या नोट्स आहेत का ग? हो का? मला देशील? ए तू होतीस ना क्लासमध्ये? होते ग. मला ना जाम झोप येत होती. मस्त झोपले होते मी. काय ग अक्ष, कुठे होतीस? ए प्लीज आ, चेष्टा नको. ओके ठीक आहे. बरं मला सांग, तुला जागरण का झालं? काही विचारू नकोस ग. सांग ग. अगं, बाबांचं पिणं खूप वाढलंय. रात्रभर बडबड करत असतात. शांततेत त्याचाही त्रास होतो ग. वरती परत काही बोलायला नकोच, पुन्हा चिडचिड. पण मग तुझी आई काही नाही बोलत? बोलायची, आधी बोलायची. आता ती नाही बोलत. मी एकदा दारूचा वास घेतला होता, पण त्याची चव कशी असते देवाच ठाऊक. देवाला कशाला, तुझ्या बाबांना ठाऊक. सॉरी सॉरी अक्षू, सॉरी. इट्स ओके. हे बघ, आनंद साजरा करण्यासाठी दारू पितात ते ठीक आहे, पण दुःखात दारू का पितात? तेवढ्या पुरता का होईना दुःखाचा विसर पडावा म्हणून असेल. पण तो दुःखाचा विसर फक्त त्यांच्या पुरताच असतो. घरातल्या इतरांची दुःख वाढतात त्याचं काय? अक्षू, मी काय बोलू? सांग ना, तुला काय वाटतं ते सांग. म्हणजे दारू पिऊन खरंच दुःखाचा विसर पडत असेल? अक्षू, मला नाही माहिती. कदाचित मी सांगू नाही शकणार. पण खरंच जर दारू पिऊन दुःख नाहीशी होत असतील ना, तर माझी आई जेव्हा सोडून गेली तेव्हा बाबांनी सुद्धा दारू प्यायला हवी होती. बाबा कुठे पितात? स्वतःचं बरं वाईट कशात आहे हे जास्त त्यालाच कळलं पाहिजे. अक्षू, तुला आपले रास्ते सर माहिती आहेत? हो का? तो सचिन गोरे ना, तो त्या दिवशी सरांना म्हणाला, चित्रपट किंवा क्रिकेट असे विषय असतील ना तर आम्ही असं स्कोअर करू. तेव्हा सर त्याला म्हणाले, चुकतोयस तू. आत्ता जी मुलं पहिली येतात ना, तीच मुलं तेव्हा सुद्धा पहिली येतील.
हो, पण रास्ते सर म्हणाले त्याचा आणि दारू पिण्याचा काय संबंध आहे? मला फक्त एवढंच म्हणायचं आहे अक्षू की दुःख आणि आनंद या फक्त सबबी आहेत का? कधीही न पिणारा पित नाहीच आणि पिणारा पितोच. पिणाऱ्याला फक्त सबबी हव्या असतात. येस, यू आर राईट. फिलॉसॉफीचा तास संपलेला आहे. या नोट्स न विसरता घेऊन येऊ द्या. चल. हो नक्की. चल 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 जाऊया. गुड इव्हनिंग. रात्री 11:30ला? शरद अंकल कुठे? बेडरूम मध्ये. एवढ्या लवकर? झोपला नसेल रे. काय रे, काही काम होतं? नाही, सहज. बर. हे बघ, आमची सगळ्यांची जेवणं झाली आहेत. तू पण जेवून घे. आजचा कसं काय गेला तुझा दिवस? ॲज युजल. माझ्या एका रेसिपीसाठी आज मला स्पेशल टिप मिळाली. अरे वा, म्हणजे चांगला. मस्त. अरे हो, आज दुपारी शरद अंकलसाठी एक फोन आला होता. हां. सदानंद नाईक म्हणून. का? काय झालं? चेहरा बदलला का? छे, माझा चेहरा कशाला बदलेल? हो, तेच विचारतोय मी. तुझा चेहरा का बदलला? एनी प्रॉब्लेम? म्हणजे कोण आहे हा सदानंद नाईक? कोण आहे हा? कसं सांगू आता? काही नाही रे, जाऊ दे. तू जेवून घे, जा. आटप. तुम्ही कोकणात गेला होतात ना, तेव्हाही 2दा येऊन गेला होता फोन. काय म्हणाला? नथिंग. तुम्ही घरी नाही आहात म्हटल्यावर ही जस्ट हँगड अप. सुधा आंटी, हा तोच आहे ना ज्याचा फोन आल्यावर शरद अंकल खूप डिस्टर्ब होतो, फोनवर खूप शिव्या देतो आणि मग दारू पिऊन ही बिकम्स अनकंट्रोलेबल. रॉनी, तू मला जेव्हा हा सदानंद नाईक कोण असा प्रश्न विचारलास, मी उत्तर दिलं नाही, टाळलं. तेव्हा मला वाटलं की तुझ्यासारख्या माणसाच्या लक्षात आलं असेल. वाय डू यू वॉन्ट टू नो? वेल, हे बघ रॉनी, तू आमच्या घरी राहतोयस, जोशांच्या घरी. मला असं वाटतं रॉनी की आमच्या घरातल्या घटना, आमच्या घरातली वादळं, आमच्या घरातले मतभेद हे फक्त आमच्याच घरात राहावेत, त्याची वाच्यता होऊ नये. तुझा आमच्या घराशी काही दिवसांपूर्वीच संबंध आलाय, पण तरीसुद्धा तुझ्या स्वभावामुळे, तुझ्या वागण्यामुळे तू आम्हाला आमच्याच कुटुंबातला एक हिस्सा वाटायला लागलायस. पण तरीही तुला काय आणि कोणत्या गोष्टी सांगाव्यात हे आमच्यातल्या प्रत्येकानेच भान ठेवलं पाहिजे. आणि तरीसुद्धा त्यांच्यापैकी कुणीतरी तुला येऊन खाजगी गोष्ट सांगितली तर ती तू तुझ्याच जवळ जपून ठेवणं हे तुझं कर्तव्य असं मला वाटतं. रॉनी, तू आमच्या कुटुंबाचा एक हितचिंतक म्हणून आमच्या वैयक्तिक कौटुंबिक घटनांमध्ये जास्त लक्ष घालू नयेस, जरुरीपेक्षा जास्त चौकशा करू नयेस असं मला वाटतं. अशी माझी अपेक्षा आहे तुझ्याकडून. नाही, आणि तू इथे राहतोस म्हणून नाही, तर उद्या दुसरीकडे कुठेही राहायला गेलास तरी कसं वागलं पाहिजे हा एक प्रेमाचा सल्ला आहे. मी तुझ्यापेक्षा अनुभवाने वयानं मोठी आहे म्हणून समज, पण तरी सांगते, समजून घे. सुधा आंटी, मी विचारतोय कारण का काही दिवसापूर्वीच शरद अंकलनी मला चित्रा नाईकबद्दल काहीतरी सांगितलं. आय मीन, चित्रा नाईक, सदानंद नाईक, आर दे रिलेटेड? म्हणजे यांच्यात परस्परात काही संबंध आहे का?